नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण लग्नकुंडली व चंद्रकुंडलीमध्ये चंद्रकुंडलीचे महत्त्व जाणून घेतले. आपण नीच मंगळाचे फळ प्रत्येक लग्नास पाहत आहोत. त्यामध्ये मेष ते मिथुन लग्नास आपण नीच मंगळ साधारण काय फळ देईल हे अभ्यासले. आज आपण कर्क लग्नास नीचेचा मंगळ साधारण काय फळ देईल ते जाणून घेऊ. चला तर मग जाणून घेऊया कर्क लग्नास नीच मंगळाचे फळ. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, ही आहे कर्क लग्नाची कुंडली. म्हणजे येथे लग्नी 4 अंक असतो व मंगळ कर्क लग्नास पंचमेश व दशमेश होतो. पंचम हे त्रिकोणस्थान तर दशम हे केंद्रस्थान. त्यामुळे मंगळ कर्क लग्नास राजयोगकारक होतो. आता तुम्हाला माहीत आहे की केंद्र आणि त्रिकोण यांचा संबंध आला की राजयोगकारक ठरतो. जसे केंद्रस्थान म्हणजे 4, 7 आणि 10 व त्रिकोणस्थान 5 आणि 9 यामध्ये मंगळ हा पंचमेश व दशमेश. त्यामुळे हा येथे राजयोगकारक होतो हे खरे आहे. व राजयोगकारक ग्रह लग्नी असणे हे शुभ असते. परंतु येथे मंगळ कर्क राशीत नीच होतो हे सुद्धा लक्षात ठेवले पाहिजे. ज्योतिषशास्त्रात असा नियम आहे की ज्या ग्रहयोगाचा संबंध लग्नस्थानाशी येतो तो योग 100% जातकाला फळ देणारा असतो. कारण लग्न म्हणजे जातक स्वतः व येथे राजयोगकारक मंगळ लग्नी आहे. परंतु तो नीच असल्याने त्या राजयोगाचा भंग झालेला आहे. मग असा मंगळ काय फळ देईल सांगा पाहू. प्रथम भावावरून जातक पाहतात, त्याचे व्यक्तिमत्व आपण पाहतो व मंगळ हा धाडसाचा, पराक्रमाचा, ऊर्जेचा कारक ग्रह आहे. त्यामुळे अशा जातकाकडे आत्मविश्वासाची व साहसाची कमतरता दिसून येते. मनात कामाची प्रचंड इच्छा तर असते, पण ऊर्जेच्या अभावामुळे कामे लांबणीवर पडतात. जातकाचे व्यक्तिमत्व म्हणावे तसे आकर्षक नसते. लहानपणी त्याला भाजणे, कापणे, डोकेदुखी असे वारंवार गोष्टी होतात व वयाच्या 5व्या वर्षी विशेष काळजी घ्यावी लागते. जातकाच्या अंगी योग्यता तर असते, पण हे स्वतःला सिद्ध करू शकत नाहीत. मंगळ येथे पंचमेश होतो. पंचम स्थान म्हणजे बुद्धी. तो कर्क या भावना प्रधान राशीत नीच झालेला आहे. त्यामुळे असा जातक अति संवेदनशील असतो, भावुक असतो व बुद्धीपेक्षा भावनेला महत्त्व देऊन स्वतःचे नुकसान करून घेतो. खरे तर मंगळासारखा साहसी, आत्मविश्वासी, आक्रमक ग्रह कर्क या भावनात्मक व संवेदनशील राशीत आपली क्वालिटी, स्वाभाविक ताकद हरवून बसतो. त्यामुळे आतल्या आत राग दाबून ठेवणे, संकोच वृत्ती, भावनिक होऊन निर्णय घेणे अशा गोष्टी दिसून येतात. कर्केतील मंगळामध्ये हट्टीपणा व मानसिक अस्थिरता हे गुण जास्त प्रमाणात दिसून येतात. पंचमेश नीच, त्यामुळे शिक्षणात अडथळे येणे किंवा अपेक्षेप्रमाणे यश न मिळणे. तसेच मंगळ दशमेश पण आहे, त्यामुळे करिअरमध्ये संघर्ष, चढ उतार दिसून येतात. जर मी असे म्हणालो की जातकास पोटाचे विकार, रक्ताचे दोष किंवा डोक्यास इजा संभवते, तर यामागील ज्योतिषशास्त्रीय कारण समजून घ्या. म्हणजे ही फळे तुम्हाला पाठांतर करावी लागणार नाहीत. प्रथम गोष्ट म्हणजे आपण नीच ग्रहाबाबत बोलत आहोत, त्यामुळे फळाचे स्वरूप हे नकारार्थी, अशुभ अशा स्वरूपाचे असणार आहे हे कळेल. व पंचमावरून पोट पाहतात, तर प्रथम स्थान हे डोके व मंगळ हा रक्ताचा कारक. त्यामुळे वरील सर्व विधाने आपण केले हे लक्षात येईल. तसेच जर कोणा ज्योतिषाने आईला त्रास सांगितला तर कर्क राशी ही कालपुरुषाच्या मातृस्थानी असल्याने तसे विधान केले हे
लक्षात आले पाहिजे. तसेच हा मंगळ हृदयरोगसुद्धा देईल, कारण कर्क राशीवरून आपण हृदय पाहतो व तो चतुस्थानावर दृष्टी टाकतो, तेथून आपण हृदयाचा विचार करतो. परंतु हे सर्व पाहत असताना मागील व्हिडिओमध्ये जसे सांगत आलेलो आहे तसे या मंगळाचा नीचभंग होतो का हेही तुम्हाला पाहिले पाहिजे. आता नीचभंग कोणकोणत्या कारणामुळे किंवा योगामुळे होतो यावर आपला जुना व्हिडिओ तुम्ही अभ्यासू शकता. तर नीचभंग होत असता सुरुवातीला त्रास, उशीर, संघर्ष ही फळे मिळाली तरी त्यानंतर यश हे मिळतेच. जसे पंचमावरून आपण संतती पाहतो, तर हा मंगळ संतती चिंता निर्माण करेल, परंतु नीचभंग होत असता विलंबाने का होईना संतान सुख मिळेल वगैरे. तसेच लग्नी पूर्वचंद्रयुक्त मंगळ असता हा लक्ष्मी योग निर्माण करेल व आपसुकच मंगळाचा नीचभंग होईल व जातकाला तो पैसा मिळवून देईल. पण मंगळाचा नीचभंग होत नसता मंगळाच्या दशेत जातकाची बुद्धी स्थिर राहत नाही. कोणत्याही कामामुळे त्याला समाधान लाभत नाही, कारण मंगळ पंचमेश व त्यामुळे तणावाखाली जीवन जाते. तसेच हा मंगळ सप्तमावर दृष्टी टाकतो, त्यामुळे वैवाहिक आयुष्यात पण अडचणी आणतो. प्रेमविवाह सफल होत नाही, परंतु सप्तमात त्याची उच्च राशी असल्याने तेथे जास्त प्रमाणात हानी पोचवणार नाही. मग अशा आपण पाहिले की चंद्रमंगळ एकत्र असता लक्ष्मी योग निर्माण होईल, परंतु तसे नसता मंगळाच्या फळाची तीव्रता अभ्यासताना तुम्हाला चंद्राची स्थितीसुद्धा अभ्यासावी लागेल. जसे समजा एका जातकाचा चंद्र लाभात उच्च असेल तर तो जातक आपला आत्मविश्वास तेवढा गमावणार नाही जेवढा त्याचा चंद्र 6, 8, 12 असताना किंवा पापग्रहयुक्त किंवा दुष्ट असताना होईल. तसेच मंगळ नवमाश कुंडलीसुद्धा अभ्यासावा लागेल. तो नवमाशात शुभ असेल तरीही फरक पडेल. पुनर्वसूतील मंगळ हा वर्गोत्तम होतो व वर्गोत्तम ग्रह खरा म्हणजे शुभ असतो, परंतु तो नवमाशातही नीच होत असल्याने हा मंगळ चतुष्पाद प्राण्यापासून किंवा सरपटणाऱ्या प्राण्यापासून धोका दर्शवतो. नवमाशात मंगळ शुभ असता 28 वर्षानंतर परिस्थितीत सुधारणा दिसून येते व नवमाशात पण मंगळ अशुभ स्थितीत असेल तर आयुष्यभर या गोष्टींचा त्रास जातकाला होत राहतो. मंगळ हा भूमिकारक व तो चतुर्दृष्टीने भूमिस्थानास पाहतो, त्यामुळे घर घेताना जातकाला अडचणी येतील अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. हा मंगळ लग्नातून पाहत आहे, त्यामुळे व्यक्ती स्वतःच आपल्या प्रॉपर्टीला होणाऱ्या नुकसानीस कारणीभूत ठरू शकते. तर दशमेश असल्याने वडिलांच्या सुखात पण कमतरता अभाव दाखवतो, परंतु दशमेश लग्नी म्हणून पितृभक्त असतो असेही काही ज्योतिष जाणकार सांगतात. मंगळ हा संरक्षणकर्ता आहे, लढाऊ आहे, सेनापती आहे, परंतु ही वृत्ती नीच झाल्यामुळे त्याची कमी होते, परंतु ती बाहेर दिसत नसली तरी आतून धुसफूस चालू असते. कर्क राशी कालपुरुषाच्या चतुर्थानी जाते, त्यामुळे असे लोक आपल्या घरातील व्यक्तीसाठी, घरासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या लोकांना झालेला त्रास यांना पाहवत नाही. हा अष्टम दृष्टीने मृत्यूस्थानास पाहतो व मंगळ हा अपघाताचा कारक असल्याने हा अपघात योग देतो. मंगळ हा भूमिकारक व चतुस्थाना दृष्टी, त्यामुळे वाहन अपघात किंवा तो जलरशीत असल्याने जलभयसुद्धा राहते. अशा प्रकारे तुम्ही मंगळाची सर्वसाधारण फळे सांगू शकता. आज येथेच थांबू. धन्यवाद.